नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आणि सगळ्यात आधी आपण जो प्रचंड असा प्रतिसाद देत आहात आपल्या भूगोल, इतिहास, विज्ञान, राज्यघटना, मराठी व्याकरण सगळ्या विषयांच्या लेक्चर्सला, त्यामुळे मी अत्यंत भारावून गेलेलो आहे आणि सर्वांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत। कारण की मला वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मेसेजेस, फोन कॉल्स येत आहेत। अख्ख्या महाराष्ट्रभर या ठिकाणी लेक्चर्स पाहिले जात आहेत आणि खूप फायदा होतो आहे असंही मला विद्यार्थ्यांकडून जेव्हा कळतं, जेव्हा त्यांच्या कमेंट्स मी वाचतो, तेव्हा नक्कीच आपण काहीतरी जी मेहनत करतो आहे त्याचं चीज झाल्याचं मला या ठिकाणी जाणवतो। मित्रांनो, आपली ही जी सिरीज चालू आहे, तात्यांचा ठोकळा आपल्याला तोंडपाठ करायचा आहे। ए टू झेड, पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत तात्यांचा ठोकळा आपल्याला तोंडपाठ करायचा आहे। आणि ज्याचा हा ठोकळा तोंडपाठ होईल त्याला कोणीही कोणत्याही पोस्ट पासून रोखू शकत नाही। मग दुसरा या ठिकाणी प्रश्न मला हाही येतो बऱ्याच जणांकडून की सर, फक्त तात्यांचा ठोकळा सफिशियंट आहे का? तर मित्रांनो, तात्यांचा ठोकळा हा दिशा दर्शवितो आहे, तुम्हाला योग्य ट्रॅकवर घेऊन जातो आहे। त्याच्यासोबत मी तुम्हाला क्रमिक पुस्तकं सांगितलेली आहे। विज्ञानाचे क्रमिक पुस्तक असतील, भूगोलाचे क्रमिक पुस्तकं असतील, त्याच्यानंतर इतिहासाचे असतील, हे सगळे क्रमिक पुस्तकं प्लस तात्यांचा ठोकळा। आधी हे करा, मी काय म्हणतोय, आधी हे करा, हे फाउंडेशन आहे, हा पाया आहे। एकदा पाया तयार करा, मग हे झाल्यानंतर तुम्हाला सांगायची गरज नाहीये काय वाचायचं ते। मग प्रत्येक विषयाचं एक एक संदर्भ पुस्तक आहे, ते मी दिलेलं आहे, त्याच्यावर लेक्चर्स टाकलेले आहेत, त्याच्यावर आपली व्हिडिओज आहेत, ते बघा। मी असं म्हणत नाहीये तात्यांचा ठोकळाच फक्त वाचा किंवा फक्त क्रमिक पुस्तकच वाचा, हे वाचणं अनिवार्य आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। आता हे सगळ्यांना पटलंच पाहिजे असंही माझं म्हणणं नाहीये, हे बेसिक आहे, हे वाचलं पाहिजे। त्याच्यानंतर एकदा तुमचा तात्यांचा ठोकळा पाठ झाला, क्रमिक पुस्तकं वाचून झाले, त्याच्या नोट्स काढून झाले की नंतर एक एक विषयाचं एक एक चांगलं पुस्तक तुम्ही वाचा, ते वाचावंच लागणार आहे। परंतु मला असं वाटतं त्याच्यात काय वाचायचं हे कळण्यासाठी आवश्यक आहे। आणि त्याच्या जोडीला मी तुम्हाला जुने आलेले सगळे प्रश्न आपण घेतोच आहोत। प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिकवर आपलं जे 100% येणारे 100 प्रश्न आहेत, त्या सिरीज अंतर्गत आपण जुने आलेले सगळे प्रश्न त्या ठिकाणी डिस्कस करतो आहोत। ते तुम्ही बघता आहात, ते पाहता आहेत, त्याच्यातून तुम्हाला टॉपिक वाईज आयडिया येते की नेमकं काय वाचायचं काय नाही वाचायचं। ओके, थोडासा वेळ घेतला मी, जास्त वेळ घेत नाही मित्रांनो, एक 2 मिनिट तुमची सुरुवातीची घेतली। काही जणांना हे सुद्धा अवांतर वाटतं, म्हणजे मला आश्चर्याचा धक्का बसतो। काही जणांना थोडंसं इतकं बोलतो आहे मी, किंवा काही वेळेस मी माझं नाव सांगतो आहे, किंवा काही वेळेस बाबा शेवटी सांगतो सबस्क्राईब करा, काही जणांना ते 1 सेकंद सुद्धा अवांतर वाटतं। आणि बाहेर आपण किती वेळा अवांतर घालतो याचं अजिबात त्या ठिकाणी काही दुःख वाटत नाही, याचं मला खरोखर वाईट वाटतं। त्याच्यामुळे एक एक मिनिट तुमच्यापेक्षा, माझ्यासाठी मिनिटापेक्षा सेकंद महत्वाचा आहे मित्रांनो। एक एक सेकंदावर काम करा। आयुष्यामध्ये त्या ठिकाणी सक्सेस व्हायचं असेल ना, सेकंदाचा हिशोब जो व्यक्ती करतो ना, तो सक्सेस होतो। ओके, तर आपण या ठिकाणी एकदम मुद्द्यावर येऊया। आजचा आपला टॉपिक असणार आहे महाराष्ट्राचे हवामान। ओके, महाराष्ट्राच्या हवामानासंदर्भात प्रश्न कशा स्वरूपाचे आलेले आहे हे आपण याच्या आधी डिस्कस केलेलं आहे। आपण 100% येणारे 100 प्रश्न ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही सिरीज बघू शकतात। त्याच्यात आपण पाहिलेलं आहे हवामानावर कोणकोणते प्रश्न येतात। आणि मित्रांनो, तुम्ही जर तात्यांचा ठोकळा बघितला, हे लेक्चर पूर्ण झालं तर तुम्हाला कळेल आतापर्यंत महाराष्ट्राच्या हवामानावर जे काही प्रश्न आलेले आहेत ते सगळे तात्यांच्या ठोकळ्याने कव्हर केलेले आहेत। आता या ठिकाणी हवामानासंदर्भातला पहिला प्रश्न जो आलेला आहे तो म्हणजे पश्चिमेकडील अरबी समुद्रावरून येणारी जी नैऋत्य मान्सून वाऱ्याची शाखा आहे। आपल्याकडे मान्सून हवामान आहे, त्याच्यामध्ये नैऋत्य मान्सून वारे, त्याची अरबी समुद्रावरची शाखा, कारण की 2 शाखा आहेत, का बंगालच्या उपसागरावरची आणि एक अरबी समुद्रावरील। अरबी समुद्रावरून येणारी जी शाखा आहे तिच्यामुळे हे नैसर्गिक जे काही नैऋत्य मान्सून वारे आहेत ते महाराष्ट्रात जेव्हा घुसतात तेव्हा आपल्याकडची सर्वात महत्वाची पर्वतरांग, जिला आपण जलविभाजक सुद्धा म्हणतो, ती म्हणजे सह्याद्री, या सह्याद्रीमुळे ती अडवली जातात। ते नैऋत्य मान्सून वारे आणि आपल्याकडे पडतो पाऊस, तो प्रतिरोध पाऊस। बघा, पावसाचे वेगवेगळे प्रकार आहेत। महाराष्ट्रात मुख्यतः कोणता पाऊस पडतो तर प्रतिरोध पाऊस, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। आता पुढचा प्रश्न हा सुद्धा विचारला गेलेला प्रश्न आहे की कोणत्या ठिकाणी कशा स्वरूपाचं हवामान आहे। त्या शब्दांवर तुम्हाला खेळायचं आहे, प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित असला पाहिजे। आता प्राकृतिक विभागानुसार या ठिकाणी लक्षात घ्या। बघा, पहिलं म्हणजे कोकण, दुसरं महाराष्ट्राचे पठार,
आणि तिसरं पश्चिम घाट. मित्रांनो, कोकण प्रशासकीय विभागामध्ये आपण 7 जिल्हे बघितलेले आहे. मला उत्तरेकडून दक्षिणेकडे तुम्ही सांगू शकतात खाली कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही कोकणात गेलेले असाल, काही जण कोकणातील असतील, काही जण मुंबईमध्ये वगैरे फिरून आलेले असतील. तिथे गेल्यावर तुम्हाला एकच गोष्ट आठवेल, मला घाम येतो आहे, मला गरमी होते आहे. ओके, दमटपणा फार महत्वाचा आहे. काय, कोकणातला वेगळा घटक, वेगळा लक्षात ठेवा मित्रांनो, वेगळं. काय, उष्ण जर बघितलं तुम्ही तर उष्ण तर महाराष्ट्र पठार सुद्धा आहे, उष्ण कोकण सुद्धा आहे, परंतु कोकण दमट आहे. दुसरं, कोकणातलं हवामान सम आहे. आता तुम्ही म्हणाल सम म्हणजे काय, कारण पठारावर गेले तर तुम्हाला कोरडेपणा जाणवेल, विषमपणा जाणवेल. बघा, सम म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत नाहीये, ते सातत्याने उन्हाळा पावसाळा हिवाळ्यामध्ये एक विशिष्ट स्थिती आहे, ते समुद्र जो आहे जवळ, त्याच्यामुळे ती सिच्युएशन जी आहे तिच्यात जो बदल तुम्ही नागपूरला गेल्यावर जो होतो एका दिवसामध्ये, एका विशिष्ट कालावधीमध्ये, तो बदल तुम्हाला मुंबई सारख्या ठिकाणी कोकणातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये दिसणार नाहीये. म्हणून त्याला सम हवामान म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सम हवामान. आणि दमट का, तर त्या ठिकाणी वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त आहे, कारण की बाजूला समुद्र किनारपट्टी आहे. प्रश्न असा आलेला आहे की नागपूर आणि मुंबई या दोघांमध्ये जो काही एका दिवसामधील उष्णतेचं कमी जास्त होणं असतो, त्याचा फरक मुंबईत अत्यंत कमी का असतो, तर उत्तर दिलं होतं सागरी किनारा. काय, सागरी किनारा. तर ते माहीत असलं पाहिजे. तुम्ही जेव्हा कोकणात जाता आहात तेव्हा तुम्हाला तिथे उष्ण, सम आणि दमट हवामान लक्षात घ्यायचं आहे. पठारावर गेले तर उष्ण सेम आहे, पण पठारावर कोरडे हवामान आहे. आता कोरडे म्हणजे काय, या ठिकाणी वारे जे आहेत ते वाहत आहेत, उष्णता जास्त आहे, वारे वाहत आहेत, हवेमधील जे काही द्रवाचं प्रमाण आहे, थोडक्यात बाष्पाचं प्रमाण आहे, ते कोकणाच्या तुलनेत कमी होत जात आहे. त्याच्यामुळे कोरडेपणा महाराष्ट्राच्या पठारावर. आणि पुढे विषमपणा. तुम्ही अत्यंत रात्रीची स्थिती बघा, दिवसाची स्थिती बघा, जे तापमान आहे याच्यामध्ये खूप मोठा बदल होतो आहे. रात्री अचानक त्या ठिकाणी थंडावा येऊन जातो आहे, दिवसा खूप मोठं तापमान वाढतं आहे. तो फरक जो आहे, तो विषमतेचा फरक या ठिकाणी तुम्हाला पठारावर जाणवतो. आता या दोघांना जोडणारा जो भाग आहे तो सह्याद्री, तो पश्चिम घाट. मित्रांनो, याचं एक जैवविविधता समृद्ध असलेलं एक स्थळ म्हणून याचा या ठिकाणी गौरव झालेला आहे पश्चिम घाटाचा. त्याच्यासाठी जी जैवविविधता, त्याचं जतन झालं पाहिजे म्हणून एक आपण महत्वाची समिती सुद्धा नेमलेली आहे. तुम्हाला ती माहीत असली पाहिजे. पश्चिम घाटाच्या जैवविविधतेच्या जतनासंदर्भात कोणती समिती आहे, तर तो सह्याद्री. इथलचं हवामान कसं आहे, थंड आणि आर्द्र आहे. आता तुम्ही म्हणाल मग इथे थंड आणि आर्द्र का, तर उंच या ठिकाणचा भाग आहे, आणि जसं जसं तुम्ही उंचावर जाल तसं तसं त्या ठिकाणी हवा थंड होत जाते, शिखरांचं प्रमाण वाढतं, आर्द्रतेचं प्रमाण वाढतं. ते तुम्हाला सह्याद्रीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जर बघितलं महाराष्ट्रातले जे सर्वोच्च शिखरं आहेत, कसा महादेव हसतो, काय म्हटलं आपण, कसा महादेव हसतो, मला कमेंट. तर शिखरांचा उतरता क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता आपण पुढे जातो आहे राज्यातील प्रमुख ऋतू. बघा, आपण जर बघितलं तर मुख्यतः उन्हाळा मार्च, एप्रिल, मे, पावसाळा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, हिवाळा ऑक्टोबर ते फेब्रुवारी. खरं जर बघितलं तर एक सप्टेंबर ऑक्टोबर जो कालावधी आहे याला आपण परतीचा मान्सूनचा काळ असं सुद्धा म्हणत असतो. आता हवामान विभाग मित्रांनो, डॉक्टर ग्लेन थॉमस तिवार्था हे जे आहेत यांच्या हवामान वर्गीकरणावर प्रश्न आलेले आहेत, हे आधी लक्षात असू द्या. म्हणजे याच्या आधी ते राज्यसेवेला आणि कंबाईनच्या एक्झामला विचारलेले आहेत प्रश्न, परंतु याच्यानंतर ते खाली सरळ सेवेला सुद्धा विचारले जातील, हे लक्षात घ्यावं लागेल. मग कोणते हवामान विभाग पाडलेले आहेत त्रिवार्था यांनी, तर उष्ण कटिबंधीय मोसमी वनांचा हवामान विभाग. याच्यामधलं हे इंग्रजी शब्द पुढचे लक्षात ठेवा, त्याला AM असं म्हटलं गेलेलं आहे. दुसरं उष्ण कटिबंधीय शुष्क किंवा स्टेप्स हवामान विभाग, ज्याला BS असं म्हटलं गेलेलं आहे. आणि तिसरं दमट कोरडे किंवा शाववाना हवामान विभाग, ज्याला AW म्हटलं गेलेलं आहे. मित्रांनो,
प्रश्न विचारला गेलेला आहे. तुम्ही जर बघितलं या ठिकाणी शुष्क आहे ना BS, तुम्हाला सरळ सरळ महाराष्ट्राचा नकाशा दिला होता. इथे ज्यामध्ये आपला सह्याद्रीचा भाग आहे त्या ठिकाणचा पट्टा त्या ठिकाणी त्याला हायलाइट केलेलं होतं आणि विचारलं होतं की हा त्रिवार्थाच्या वर्गीकरणानुसार कोणता भाग आहे. ओके, उत्तर BS असं दिलेलं होतं. नीट लक्षात ठेवा. आता तापमान कक्षा, जे विषम म्हटलो ना मी, विषम, त्याच्या मागील कन्सेप्ट ही असते तापमान कक्षा. आणि याच्यावर प्रश्न आलेला आहे. म्हणजे नागपूर आणि मुंबई यांच्यामध्ये जो फरक असतो तो तिथलच्या तापमानातला फरक जो आहे तो कशामुळे पडतो, तर तापमान कक्षेमुळे. हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, नागपूरचे स्थान जर आपण बघितले तर भारताच्या मध्य भागात आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर दिवसाचं सरासरी तापमान 48°C ते रात्रीचे सरासरी तापमान हे 19°C असते. कुठलचे? नागपूरचे. बघा फरक, बघा कमीत कमी किती होत आहे रात्री? 19°C आणि दिवसाची कितीपर्यंत जात आहे? 48. हे जे हा जो फरक आहे ना, 19 आणि 48, 19, 29, 39, 49, 30 फरक पडतो आहे कमीत कमी आणि मॅक्झिमम मध्ये. ज्याला म्हणतो आपण तापमान कक्षा. आणि पर्यायाने म्हणजे या ठिकाणी बघितलेलं आहे जवळपास 29°C एवढी तापमान कक्षा ही नागपूरची आहे. कुठलची? नागपूरची. हे लक्षात घ्या. आता असं मुंबईच्या बाबतीत घडत नाही. हा एक प्रश्न आलेला आहे. का? तर मुंबईच्या शेजारी काय आहे? समुद्र आहे. आणि समुद्रामुळे जे तापमान आहे ते सम राहण्यास मदत होते. हवामान हे सम राहण्यास मदत होते. आता पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे महाराष्ट्रातील पर्जन्य. राज्यात पाऊस कोणत्या वाऱ्यापासून पडतो? तर मोसमी वाऱ्यांपासून. यांनाच आपण काय म्हणतो? नैऋत्य मोसमी वारे. मोसमी वारे कोणते? नैऋत्य. आणि मग महाराष्ट्रामध्ये वार्षिक सरासरी पर्जन्य किती आहे? 400 ते 6000 मिमी. किती? 400 ते 6000 मिमी. मित्रांनो, मोसमी पावसामध्ये किंवा मोसमी पावसाला महाराष्ट्रात कधी सुरुवात होते? एक जनरल तारीख किती? तर 7 जून. नक्षत्र कोणता? मृग नक्षत्र. तुमच्यासाठी, तुम्ही शेतकऱ्यांची मुलं असतील बहुतेक, तर तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे मित्रांनो, मृग नक्षत्राच्या आधीचं नक्षत्र कोणतं असतं बरं? आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यावेळेस घाई झाली असते. काही वेळेस ते नुकसानकारक सुद्धा असतो तो पाऊस. मृगच्या आधी कोणतं नक्षत्र असतं? नक्कीच तुम्हाला जे शेतकऱ्यांचे मुलं आहेत, माझ्या कष्टकरी वर्गातून आलेले माझ्यासारखे शेतकरी बांधव आहेत, त्यांना नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देता येईल. आणि हे जे 7 जून तारीख आहे महाराष्ट्रातली, या तारखेला मान्सूनचा स्फोट होतो असं म्हटलं जातं. खरं जर बघायचं झालं तर आपल्याकडे स्फोट कधी होतच नाही महाराष्ट्रात. आपण दरवर्षी 7 जून म्हणता म्हणता 14, 15 जून, कधी कधी जुलै उजाडतो. म्हणजे माझ्या कळाल्यात तरी असंच होतं आहे. वेळेवर पाऊसच पडत नाहीये. तो एक मोठा घोळ आपल्याकडे आहे. पण 7 जून त्या ठिकाणी आपण निश्चित केला आहे. म्हणजे जणू काही त्रिकालबाधितच आहे असं आपण आता समजतो. पुढे, राज्यात सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे हा. सर्वाधिक पाऊस कधी पडतो? जुलै महिन्यात पडतो. आता राज्याचं जे एकूण क्षेत्रफळ आहे, किती क्षेत्रफळ आहे तुम्हाला माहित आहे? जवळपास 3 लाख. किती? 3,07,000 चौरस किलोमीटर. याच्यापैकी 20% क्षेत्र हे आवर्षणग्रस्त आहे. मित्रांनो, 20% म्हणजे किती चौरस किलोमीटर? किती? जवळपास 60,000 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र काय आहे? आवर्षणग्रस्त. आवर्षण कशाला म्हणायचं? दुष्काळजन्य. ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही, ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे, त्याला म्हणायचं आवर्षणग्रस्त. आता राज्यातील जर बघितलं आपण तर नागपूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा आदी जिल्ह्यांना ईशान्य मोसमी वाऱ्यापासून सुद्धा पाऊस पडतोय. हा प्रश्न महत्वाचा आहे. रेग्युलर पाऊस जर बघितला तुम्ही महाराष्ट्रामध्ये तर तो नैऋत्य मान्सून पासून. परंतु काही जिल्हे, थोडक्यात विदर्भातील जिल्हे, या ठिकाणी जो पाऊस पडतो आहे तो ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून सुद्धा पडतो आहे. आणि हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तुलनेत हा पाऊस कमी आहे पण पडतो. कोणत्या जिल्ह्यांमध्ये? तर हे विदर्भातील काही जिल्हे लक्षात ठेवा. ईशान्य मोसमी वारे, थोडक्यात परतीचा मान्सून आपण म्हणतो याला, त्यांचा पाऊस कुठे पडतो तरी या जिल्ह्यांमध्ये, हे लक्षात ठेवा. पुढे एप्रिल मे महिना, तुम्हाला जे बोललो ना मी, मृग नक्षत्राच्या आधीचं नक्षत्र, त्या नक्षत्रामध्ये एक उन्हाळा तापलेला असतो. कुठेतरी आता पावसाळा सुरू होईल या अपेक्षेने शेतकरी राजा, बळीराजा त्या ठिकाणी असतो. आणि तेव्हा
राज्याच्या काही भागामध्ये आंबेसरी किंवा आम्रसरी हा पाऊस पडतो. आता हा पाऊस जो आहे त्याला आम्रसरी का म्हणतो आपण महाराष्ट्रामध्ये? त्याला तुम्ही खाली गेले कर्नाटकमध्ये वगैरे तर तिथे कॉफी बहार असं सुद्धा म्हटलं जातं. काय कॉफी बहार पाऊस. महाराष्ट्रामध्ये जो आंबा हे पीक आहे त्या पिकासाठी तो पाऊस चांगला असतो, म्हणून त्याला आम्रसरी किंवा आंबे बहार असं सुद्धा म्हटलं जातं. आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं पर्जन्याचं वितरण तर ते कसं आहे, थोडंसं प्रादेशिक विभाग वाईज आपण या ठिकाणी जातो आहोत. त्यामध्ये कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो. पहिला मुद्दा सरळ सरळ जो पाठ करायची गरज नाही, लक्षातच राहतो. दुसरं, विदर्भामध्ये 2 नंबर पाऊस पडतो, कोकणानंतर विदर्भात. त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र. आणि सर्वात कमी पाऊस कुठे पडतो तर तो मराठवाड्यात पडतो. आता राज्यामध्ये हे जे पावसाचं प्रमाण आहे, पर्जन्याची विविधता आहे, ती आपल्याला समजून घ्यायची आहे. कारण की मित्रांनो या मुद्द्यावर प्रश्न आलेले आहे. म्हणजे कोकणामध्ये जो पाऊस पडतो आहे तो किती पडतो आहे, मग त्याचे काही वैशिष्ट्य कोणते आहेत हे तुम्हाला माहित असले पाहिजे. कोकणात भरपूर पाऊस पडतो, किती पण 250 ते 300 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो आहे. सेंटीमीटर म्हणतो आहे ना, एमएम नव्हे. आणि याच्यात सर्वाधिक पाऊस दक्षिण कोकणामध्ये, रत्नागिरीमध्ये 244 सेंटीमीटर एवढा आपण बघतो आहोत. आणि कोकणात जर बघितलं तुम्ही दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते. मित्रांनो जसं तुम्ही खाली जाल ना दक्षिणेकडे तसं पावसाचं प्रमाण जास्त आहे. जसं जसं तुम्ही वरती पालघर ठाण्याकडे जाल तसं पावसाचं प्रमाण कमी होत जातं. म्हणजे मजा जर बघितली पावसाची तर दक्षिण कोकणात आहे. म्हणजे तुम्ही उद्या नोकरीला लागलात तर नक्कीच इथलचा पावसाळा बघण्यासाठी जावं असं मला वाटतं. तसं तिथलच्या लोकांचे हाल होतात, पण आपल्यासारखे तुम्ही जर मराठवाड्यातले विदर्भातले असाल तर नक्कीच तुमच्यासाठी तो एक चांगला योग असू शकतो. एक आपल्याला बरं वाटतं बाबा काहीतरी वेगळं बघायला भेटतं आहे. ओके. त्याच्यानंतर आहे घाटमाता, अतिपर्जन्याचा प्रदेश, ज्या ठिकाणी आपण म्हणतो प्रतिरोध पर्जन्य पडतं, म्हणजे या कोकणापेक्षा जास्त. कारण की आता हे कोकण आहे, या किनारपट्टीवर हा पाऊस पडला. आता पुढे इथे डोंगर लागले, सह्याद्रीचा त्या ठिकाणी माथा लागतो आहे आणि त्याच्यामुळे वारे अडवले जात आहेत. सह्याद्रीची जी पश्चिम बाजू आहे त्या बाजूवर हा पाऊस पडतो आहे, प्रतिरोध पर्जन्य. आणि मग याच्यातच येतं इथे आंबोली, काय महाराष्ट्राची चेहरापुंजी किंवा महाराष्ट्राचे मौशिनराम आपण ज्याला म्हणतो, आंबोली सिंधुदुर्ग इथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे सुमारे 707 सेमी एवढा पाऊस या ठिकाणी पडतो. जसं तुम्ही उत्तरेकडे जाल तसं इथे सुद्धा प्रमाण कमी त्या ठिकाणी होत जात आहे. म्हणजे दक्षिणेकडे पाऊस जास्तच आहे. पुढे आता इथे तुम्ही कोकण पाहिलं, कोकणातून वारे इकडे आले, सह्याद्रीने अडवले. आता सह्याद्री संपला, आता पुन्हा सह्याद्रीची पूर्वेकडची बाजू लागली. ओके. म्हणजे ढग या ठिकाणी उंचावर गेलेले आहे, रिकामी झाले आहे, आता मोकळे झाले ढग. तुम्हाला पांढरे पांढरे दिसणार, पळत सुटलेले आहेत ढग. तुम्ही पाहिले असतील बऱ्याच वेळेस हे ढग दिसतात आपल्याला पांढरे शुभ्र असे, ओके, हत्तीसारखे. तर ती ढग आता पळत सुटतायत आणि तो सुरू होतो आहे पर्जन्य छायेचा प्रदेश, सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग, हे लक्षात घ्या. मग पर्जन्य छायेचा प्रदेश आहे म्हणल्यावर पाणी किती पडणार, तिथे किती पाऊस पडणार तर 70 ते 75 सेंटीमीटर एक सरासरी. घाटमाथ्यावर महाबळेश्वर येथे 594 सेंटीमीटरहून अधिक पाऊस पडतो, तर त्याच्या पूर्वेकडे 5 गणी फक्त 158 सेंटीमीटर. त्याच्या आणखी थोडं पुढे गेले वाईला फक्त 54 सेंटीमीटर, फक्त 54. मित्रांनो प्रश्न आलेला आहे, महाबळेश्वरला एवढा जास्त आणि वाईला एवढा कमी का? तर तेच जे ढग आहे रिकामी झाले आहे. प्रतिरोध पर्जन्य जो पडायचा तो पश्चिम बाजूला त्या शिखरापर्यंत पडून गेलेला आहे आणि पुढे रिकामी ढग पळतायत. आता आणखी एक आवर्षणग्रस्त प्रदेश, तो म्हणजे गोदावरी, भीमा आणि कृष्णा नदीचे खोरे. इथे तर 50 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडतो आहे. म्हणजे मालेगाव जर बघितलं नाशिकचं तर फक्त 44 सेंटीमीटर, दहिवडी साताऱ्यामधील फक्त 29 सेंटीमीटर पाऊस. आता तुम्ही जाता आहात पुढे पूर्व विदर्भामध्ये, पुन्हा पूर्व विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढतं आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 150 सेंटीमीटर इतकं पाऊस पडतो आहे. आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जसजसं तुम्ही विदर्भात जाल तसा तसा पाऊस वाढत जातोय. सातपुड्याच्या रांगांचा परिणाम सुद्धा आपण बघतो या ठिकाणी होतो आहे. आणि दुसरं म्हणजे ईशान्य मोसमी वारे, ज्याला आपण परतीचा मान्सून म्हणतो, तो जो आहे थोडक्यात तो या ठिकाणी पडतो आहे विदर्भामध्ये. ओके. तर हे इथे लक्षात घ्यावं लागेल.
वरती मी जे तुम्हाला बोललो आंबोली, सिंधुदुर्ग सर्वाधिक पाऊस पडतो आहे. याला महाराष्ट्राची चेरापुंजी असं म्हटलं जातं. मित्रांनो, आता मी तुम्हाला हे चेरापुंजीचं नाव घेतलं. ही चेरापुंजी कोणत्या राज्यात आहे बघू. म्हणजे भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून आपण चेरापुंजी किंवा मौसिन राम यांना ओळखतो. कोणत्या राज्यामध्ये आहे ते नक्कीच कमेंटमध्ये उत्तर या ठिकाणी द्यायचे आहे. पुढे राज्यातील सर्वात कमी पाऊस सातारा जिल्ह्यामध्ये दहिवडी आणि म्हसवड या ठिकाणी पडतो आहे. फक्त 29 ते 30 सेंटीमीटर इतका पाऊस. आता पुढची एक महत्वाची कन्सेप्ट, हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे विशेषतः एमपीएससीच्या एक्झाम्सला, राज्य सेवेला आलेला आहे. आता पुढे पोलीस भरती, सरळ सेवेला 100% रिवाइज होणार हा प्रश्न भविष्यात. ऑक्टोबर उष्मा बघा, जुलै ते सप्टेंबर पावसाळा संपतो आहे. हिवाळ्याची वाट बघितली जाते आहे. परंतु पावसाळा संपताना आणि हिवाळा सुरू होताना मध्ये जो हा संक्रमणाचा काळ आहे, टक्कर होते आहे थोडक्यात, आणि अचानक उष्णतेची लाट येते आहे. ओके, असह्य असा, विलक्षण असा उकाडा जाणवतो आहे, ज्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो आहोत. ऑक्टोबर महिन्यातली ही ऑक्टोबर हीट, ऑक्टोबर उष्मा लक्षात ठेवा. कधीची? ऑक्टोबर मधील कोणत्या 2 ऋतूंच्या दरम्यान? पावसाळा आणि हिवाळा. मित्रांनो, प्रश्न तो विचारला जाईल तुम्हाला. ओके, सरळ सरळ आहे, सोपं आहे, जास्त डोक्याला ताण नाही. आणि पुढे सुरू होतो हिवाळा. ऑक्टोबर ते फेब्रुवारी हिवाळ्याचा काळ. तरी सुद्धा आपण बघतो आहे नोव्हेंबर पासून थंडीला सुरुवात होते आहे. डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये सगळ्यात कडाक्याची थंडी. फेब्रुवारी पर्यंत आपण बघतो आहोत. नंतर मग उन्हाळा. आता पुढे भूमी उपयोजना संदर्भातला मुद्दा आहे की आपल्याकडे जमीन किती वापरली जाते आहे. तर लागवडीखाली आपल्याकडे 56% क्षेत्र आहे. बिगर शेती 10% क्षेत्र आहे. वनाखाली 16% क्षेत्र आहे. पडीत 8% क्षेत्र आहे. चराऊ पण लागवडीसाठी योग्य असं क्षेत्र जर बघितलं तर ते 7.8% आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हवामानासंदर्भातले घटक बघितले. नक्कीच तुम्हाला हे लेक्चर इंटरेस्टिंग वाटलं असेल, माहितीपूर्ण वाटले असेल, याच्यात कोणतीही शंका नाहीये. माझ्या परीने मी तरी पूर्ण मेहनत घेऊन या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधतो आहे, तुम्हालाही शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असेल मनापासून, हृदयापासून, तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की आवडलं. अशाच पद्धतीने लेक्चर घेत राहा. आणि तुम्ही पहिल्यांदाच जर या चॅनलला आले असाल ना, तर सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा. ओके, तर अशाच पद्धतीने, याच ऊर्जेने, याच उर्मीने मित्रांनो, एनी टाइम तुम्ही अशी पॉवरफुल चार्जिंग असली पाहिजे. चार्जिंग, बॅटरी कधीच उतरायला नको आपली. अशा पद्धतीने राहा, लाईफमध्ये सक्सेस व्हाल. तर या पद्धतीने आपण जाऊया, शिकत राहूया आणि सक्सेस होत राहूया. तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.